हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे हिस्टरी अँड सिविक्स. तर यामधला हा जो सिविक्स पार्ट आहे यातला हा सेकंड चॅप्टर आहे, द इंडियन पार्लिमेंट, भारताची संसद. या चॅप्टरचा आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर 8th स्टँडर्डचे हिस्टरीचे जे चॅप्टर्स आहेत त्याचे सुद्धा एक्सरसाइज ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते बघितला नसाल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तेही बघू शकता. तसेच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. म्हणजेच 8th स्टँडर्डची रिलेटेड जे व्हिडिओज जे पेपर्स असतात ते जेव्हा मी अपलोड करीन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आता चला स्टार्ट करूयात. फर्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन. म्हणजेच थोडक्यात आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करून ते विधान पूर्ण करायचं आहे. फर्स्ट बघा, कॅन्डिडेट्स टू द लोकसभा आर इलेक्टेड थ्रू ए. टेरिटोरियल कॉन्स्टिट्युएन्सी, रिलिजियस कॉन्स्टिट्युएन्सीज, सी ऑप्शन आहे लोकल बॉडीज, डी ऑप्शन आहे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टीम. तर लोकसभेचे जे उमेदवार आहेत हे कशानुसार सिलेक्ट केले जातात? तर ऑप्शन त्यासाठी आहे ए बरोबर टेरिटोरियल कॉन्स्टिट्युएन्सीज, म्हणजे भौगोलिक मतदारसंघावरून ते निवडले जातात. सेकंड, द ऑफ इंडिया इज द एक्स ऑफिसो चेअरमन ऑफ द राज्यसभा. तर यांनी हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यातला कोण हे भारताचा राज्यसभेचे चेअरमन असतात? ऑप्शन ए आहे प्रेसिडेंट, बी आहे व्हाईस प्रेसिडेंट, सी आहे प्राईम मिनिस्टर आणि डी आहे चीफ जस्टिस. तर यातला ऑप्शन बी हा जो आहे व्हाईस प्रेसिडेंट, उपराष्ट्रपती. मग सेंटेन्स आपलं येणार, द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज द एक्स ऑफिसो चेअरमन ऑफ द राज्यसभा. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर एंडपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला इतर कुठल्या विषयांचा असेच एक्सरसाइजचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये तसे नक्की कळवा. सेकंड, फाइंड अँड राईट. फर्स्ट, मेंबर्स ऑफ लोकसभा अँड राज्यसभा आर नोन ॲज. लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सदस्यांना काय म्हटलं जातं? तर याचा आन्सर आहे मेंबर्स ऑफ पार्लिमेंट आणि त्याला शॉर्टकटमध्ये MPs असं म्हटलं जातं, म्हणजेच खासदार. सेकंड, द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मेकिंग लॉज इज विथ द. तर कायदे बनवण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर ती आहे पार्लिमेंटची, संसदेची ती जबाबदारी आहे. नाव नेक्स्ट आहे थर्ड क्वेश्चन, एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रिझन्स. फर्स्ट, राज्यसभा इज अ परमनंट हाऊस. म्हणजेच काय बघा, राज्यसभा हे कायम स्वरूपाचे सभागृह आहे. या पाठीमागचं कारण काय विचारलं आहे? आन्सर बघा, फर्स्ट पॉइंट आहे द टेन्युअर ऑफ द मेंबर्स ऑफ राज्यसभा डज नॉट गेट ओव्हर ॲट द सेम टाइम. म्हणजेच राज्यसभेचे जे सदस्य आहेत त्यांचा जो कालावधी आहे हा प्रत्येकाचा एकसारखा नसतो. सेकंड पॉइंट, 1/3 ऑफ द टोटल मेंबरशिप ऑफ राज्यसभा रिटायर आफ्टर एव्हरी 2 इयर्स. म्हणजेच राज्यसभेचे प्रत्येक 2 वर्षामध्ये 1/3 जे लोक आहेत किंवा जे मेंबर्स आहेत हे रिटायर होतात. अँड इक्वल नंबर ऑफ न्यू मेंबर्स गेट इलेक्टेड. आणि तेवढेच मेंबर हे पुन्हा तिथे सिलेक्ट केले जातात. थर्ड,
बिकॉज ऑफ द लिमिटेड मेंबर्स ऑफ राज्यसभा रिटायर्ड स्टेप बाय स्टेप इट कॅन फंक्शन कंटिन्युअसली. जेवढे रिटायर्ड झालेले असतात तेवढेच पुन्हा सिलेक्ट केले जातात, त्यामुळे ते फंक्शन कंटिन्युअली चालू राहतं. सिन्स राज्यसभा इज नेवर डिझॉल्व्ड कम्प्लिटली, तर ती कधीही बरखास्त होत नाही. इट इज कॉल्ड अ परमनंट हाऊस, आणि त्यामुळेच राज्यसभेला कायम स्वरूपाचे सभागृह म्हटले आहे. चलो नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघायचा आहे आपल्याला. लोकसभा इज नोन ॲज द फर्स्ट हाऊस. ओके, तर लोकसभेला पहिले सभागृह असं का म्हटलं आहे? आता बघा याचं कारण. फर्स्ट पॉइंट, लोकसभा इज द लोअर अँड द फर्स्ट हाऊस ऑफ द पार्लिमेंट इंडिया. तर ही सगळ्यात पहिली स्टेप आहे. लोअर स्टेप म्हणजे पहिली. सेकंड, लोकसभा इज द हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्स डायरेक्टली इलेक्टेड बाय द पीपल. तर लोकसभेचे जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात म्हणजे त्यातले जे सदस्य असतात हे डायरेक्ट जनतेकडून निवडलेले असतात. हेन्स लोकसभा इज नोन ॲज द फर्स्ट हाऊस, आणि यामुळेच त्याला पहिले सभागृह म्हटलं आहे. ओके, फोर्थ क्वेश्चन आहे. आन्सर द फॉलोइंग इन 25 to 30 वर्ड्स. तर 25 ते 30 शब्दात आपल्याला उत्तर लिहायचं आहे. चला विद्यार्थ्यांनो बघूयात क्वेश्चन काय आहे. फर्स्ट क्वेश्चन, हाऊ आर मेंबर्स ऑफ द लोकसभा इलेक्टेड. तर लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात? चला याचं बघूयात उत्तर. फर्स्ट पॉइंट, ॲज पर द कॉन्स्टिट्यूशन देअर कॅन बी अ मॅक्सिमम ऑफ 552 मेंबर्स इन अ लोकसभा. तर लोकसभेमध्ये एकूण जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? 552. सेकंड पॉइंट, जनरल इलेक्शन टू लोकसभा आर हेल्ड आफ्टर एव्हरी 5 years अँड मेंबर्स आर डायरेक्टली इलेक्टेड बाय द पीपल. तर लोकसभेचे मेंबर हे मतदानावरून सिलेक्ट केले जातात आणि हे मतदान डायरेक्टली जनतेकडून घेतलं जातं. एव्हरी 5 years म्हणजे प्रत्येक 5 वर्षालाही हे मतदान घडते आणि लोकांच्या मार्फत या सदस्यांची निवड होते. टू इन्श्युअर इक्वल रिप्रेझेंटेशन to all sections of the community, some seats are reserved for members belonging to scheduled caste and scheduled tribes. तर सगळ्यांना समान संधी मिळण्यासाठी त्यामधले काही रिझर्व कोटेशन सुद्धा असतात. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघा. इन केस देअर आर नो रिप्रेझेंटेशन फ्रॉम द अँग्लो इंडियन कम्युनिटी, द प्रेसिडेंट कॅन अपॉइंट 2 members from this community to the Lok Sabha. Thus, Lok Sabha is a representative body of the citizen of India. Second question बघूयात चला. Explain the functions of the Speaker of Lok Sabha. ओके, तर लोकसभेमध्ये जे स्पीकर्स असतात तर त्यांचं कार्य काय आहे हे एक्सप्लेन करायचं आहे. ओके, चला बघूयात. The functions of the Speaker of Lok Sabha are: first, to conduct the business of the House in an unbiased manner. Second, to take care of rights and privileges of the members of Lok Sabha. Third, to interpret the rules of daily functioning of the House and work accordingly. Fourth, to maintain the decorum and dignity of the House. नाव स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. आपल्याला पुढचा क्वेश्चन सुद्धा बघायचा आहे. फिफ्थ क्वेश्चन, एक्सप्लेन द स्टेप इन्व्हॉल्व्ड इन द लॉ मेकिंग प्रोसेस. कायदे निर्माण करण्याच्या
ज्या स्टेप्स आहेत, पायऱ्या आहेत, त्या एक्सप्लेन करायच्या आहेत. चला आन्सर बघूयात. द बिल हॅज टू अंडरगो द फॉलोइंग प्रोसेस in order to become a law or an act. तर त्या प्रोसेसेस कोणत्या आहेत बघा. फर्स्ट रीडिंग, पहिले वाचन. The bill is first presented in the parliament by the concerned department and its structure is briefly explained. तर हे पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये त्याचं स्ट्रक्चर एक्सप्लेन केलं जातं किंवा ते कशा पद्धतीचं असणार आहे हे प्रेझेंट केलं जातं. सेकंड रीडिंगमध्ये, दुसरे वाचनमध्ये काय असतं बघा. त्यामध्ये देअर आर 2 स्टेजेस ऑफ सेकंड रीडिंग. In the first stage, the objective of the proposed bill are discussed and members of the house express their opinion on it. तर त्यांनी जे बिल प्रपोज केलेलं आहे, प्रेझेंट केलेलं आहे, त्याच्यावरती जे मेंबर्स आहेत हे डिस्कस करतात आणि त्यांचं जे मत आहे ते सांगतात. देन सेकंड स्टेजमध्ये ही झाली फर्स्ट स्टेज. सेकंड स्टेजमध्ये द रीडिंग बिगिन्स. द बिल इज डिस्कस्ड क्लॉज बाय क्लॉज. मेंबर्स कॅन सजेस्ट चेंजेस आफ्टर दिस वोटिंग इज डन. तर ते रीड केल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा काही चेंजेस असतात. हे चेंजेस सजेस्ट केले जातात आणि वोटिंग घेतल्यानंतर ते पूर्णपणे कंप्लीट केलं जातं. आणि थर्ड आहे थर्ड रीडिंग, तिसरे वाचन. याच्यामध्ये द बिल इज ब्रीफली डिस्कस्ड. तर ब्रीफली डिस्कस केलं जातं इन द थर्ड रीडिंग. वोटिंग इज डन फॉर अप्रुव्हल ऑफ द बिल. तर त्यासाठी सुद्धा वोट घेतलं जातं. आफ्टर द फायनल असेंट अँड सिग्नेचर ऑफ द प्रेसिडेंट. प्रेसिडेंटची फायनलची सिग्नेचर जेव्हा होईल, द बिल इज कन्व्हर्टेड इन टू लॉ. आणि त्यानंतर ते त्यापासून कायदा तयार होतो. तर अशा पद्धतीच्या या स्टेप्स आहेत फॉर अ लॉ मेकिंग प्रोसेसच्या. तर चला याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.